आणि लिहिलं, परंतु हा जो मुख्य विचार आहे प्रापंचिक माणसासाठीच नाही तर देशातल्या प्रत्येक माणसाला तो द्योतक आहे. मी तर म्हणतो तुमचं जे कामगार विभाग मंडळ आहे ना, त्यांनी त्याचं ब्रीद वाक्य ठेवायला पाहिजे सावता महाराजांचं वाक्य म्हणजे. कारण सावता महाराजांचं कार्य जे असते त्यांनी कार्याला प्रतिष्ठा दिली. पंढरपूरची वारी त्यांच्या घराण्यात असताना देखील सावता महाराज पंढरपूरला गेले, परंतु कामधंदा सोडून तिथं पंढरपूरला सारखं गेले नाहीत. हा आपण आता 15 ते 20 लाख वारकरी पंढरपूरला जात असतात, त्याच्यापेक्षा जास्त संख्या आहे. हे 15 ते 20 लाख वारकरी जे आहेत हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी धडपड करतात. काय करतात? पांडुरंगाच्या दर्शनासाठी धडपड करतो आपण. कमीत कमी कळसाचं दर्शन तरी मिळावं, आधीमध्ये जाऊन आपलं दर्शन त्यांच्या नतमस्तकी आपण नतमस्तक टेकवतो आणि चरणावरती जेव्हा लीन झाल्यानंतर आपण धडपड करत असतो. जो सृष्टीचा चालक आहे, सृष्टीचा रथचालक ज्यांना म्हणतो आपण, हा करता करविता भगवंत, त्याच्या दर्शनासाठी अख्खी जनता धडपड करते. आणि सावता महाराजांच्या दर्शनासाठी आमचा पांडुरंग धडपड करत असतो. ठल विठ्ठल आता पहा ना, आपण अनेक आता सुरुवातीच्या याच्यामध्ये फक्त माऊलींची पालखी आणि तुकोबरायांची पालखी होती. नंतर अनेक संतांच्या पालख्या सुरू झाल्या. बाबा जसं बाबा निवृत्तीनाथांची पालखी आपलं त्र्यंबकेश्वरवरनं सुरू झाली, तुमच्या गजानन महाराजांची पालखी आपल्या शेगाववरनं सुरू झाली, आमच्या गोरोबा काकांची पालखी तेरवरनं येत असते. अशा अनेक सोपान काकांची पालखी आपल्या इथून सासवडवरनं निघते. अनेक संतांच्या पालख्या वेगळ्या ठिकाणाहून निघतात. सर्व संतांच्या पालख्या तिथे पंढरपूरला जाऊन थांबतात तळावरती. परंतु एक उलटा प्रभाव फक्त आमच्या सावता महाराजांच्या बाबतीत आहे. सावता महाराजांची पालखी पंढरपूरला जात नाही. मग पांडुरंग स्वतः त्यांना भेटायला येतो. पांडुरंगाची पालखी पंढरपूरला येते, आरणला येत असते पंढरपूरवरून. आज ती पालखी काल तिथं पोहोचली. म्हणजे अशा प्रकारे प्रत्यक्षात देव भेटीला येतो. केव्हा भेटीला येत असतो तर शुद्ध भावाने तुम्ही कर्म केलं, कर्माचं समर्पण भावनेने केलं तर भगवंताला सुद्धा ते आवडत असते. ते कामधंदा सोडून तुम्ही जर अशुद्ध भावनेने जर तिथे पंढरपूरला आलात, तिथं ते भगवंताला ते आवडत नाही. अशा प्रकारचे मोठं तत्त्वज्ञान कर्मवादाचा सिद्धांत जो आहे ना आमच्या सावता महाराजांनी दिला. हे करत असताना बघा, ह्या महात्म्याने फक्त तेवढ्यापुरतं सीमित राहिले नाही, पण त्याच्यामध्ये अजून दुसरा एक चमत्कार मानण्यापेक्षा आमच्या सावता महाराजांच्या जीवनामध्ये एकच, संपूर्ण आयुष्यामध्ये एकच चमत्कार घडला. तो चमत्कार आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यावर थोडं भाष्य करणं मला आवश्यक आहे. कारण पावन जो केला वंश त्यांचा जे म्हटलं पाहिजे चरणामध्ये, व त्यांचा पावन कसा झाला पहा. कारण ज्यावेळेस आपण आता पाहिलं तर आपल्या ज्यावेळेस सावता महाराजांचं चरित्र आपण सांगत असतो त्यावेळेस तुम्हाला कुर्मदासाच्या चरित्राला थोडा स्पर्श करावा लागतो. का स्पर्श करावा लागतो तर ते संत शेजारी शेजारी तिथे त्यांचे दोघांचं समाधी स्थळ आहे. हे कोण होते कुर्मदास तर मुंगी पैठण, म्हणजे मुंगी पैठणच्या शेजारी मुंगी म्हणून गाव आहे, तिथे राहणारे हे कुर्मदास. आणि त्यावेळेस तिथे ते भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये ते आई त्यांना घेऊन यायची कीर्तनाला. त्यांनी कीर्तनात ऐकलं वारीचं असं महत्त्व आहे, तसं महत्त्व आहे, माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. आणि मग ते महत्त्व ऐकल्यानंतर त्याने आईला हट्ट धरला का मला पण वारीला जायचं आहे. वारीला जायचं आहे म्हटल्यानंतर मग आई म्हटले बाबा तुला पाय नाही हात नाही, तू जाणार कसा? ते म्हटले नाही मला जायचंच आहे. भले त्यांना 25 दिवस लागत असेल वारीला, मला 2 महिने लागू दे, 3 महिने लागू दे, 5 महिने लागू दे, 6 महिने लागू दे, पण मला जायचं आहे आषाढी वारीच्या अगोदर. आणि त्यांनी तो प्रवास सुरू केला पैठणपासून. मग खरडत ते त्यांचं शरीर हात नसल्यामुळे पाय नसल्यामुळे असं ते चालताना त्यांना येत नव्हतं, ते कासवासारखं होतं. म्हणून त्यांना ती पदवी दिली म्हणण्यापेक्षा त्यांची व्याख्या केली, कुर्मदास म्हणून त्यांचं नाव ठेवलं गेलं. असे कुर्मदास चालत आले. पण आषाढी एकादशी जवळ यायला लागली, फक्त 2च दिवस बाकी होते. आणि त्यांना वाटलं का आता आपण आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. मग त्यांनी धावा केला पांडुरंगाचा का हे देवा, मी आलोय शुद्ध भावनेने शुद्ध अंतकरणाने, परंतु मी काय तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी लवळ या गावापर्यंत आलेलो आहे. पांडुरंगाला भक्ताच्या हाकेसरशी ताबडतोब देतो, लगेच हो म्हणून लगेच हजर. पांडुरंग तिथून निघाले. आल्यानंतर विठोबा खिस्ती नावाने आले, वेगळे आख्यायिका आहेत. पण पांडुरंग तिथे जात असताना पांडुरंग ज्यावेळेस रावळातून बाहेर पडले त्यावेळेस त्यांना नामदेवांचा सुद्धा गर्वहरण करायचा होता. 2 प्रकारे. अजूनही नामदेवांचा गर्वहरण झालं नव्हतं. अजूनही ते याला गेले नव्हते, कुठे औंढ्या नागनाथला. अजूनही नामदेवरायांच्या अहंकार त्यांच्या शरीरात होतात. पण भगवंत म्हटले काहीतरी योजना केली पाहिजे. एका दगडात 2 पक्षी मारू म्हणे आपण.
आपल्याला कुर्मत असलेल्या भेटीला जायचे. जाता आता मग अरण भेटीला आपण सावता महाराजांच्या मळ्यात पण थांबू असं म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांना म्हटलं का मी पुढे जातो, तुम्ही या पाठीमागून, मी पुढे चालतो म्हणे. आणि ते गेल्यानंतर ते भगवंत जे होते थोडं थोडं त्यांच्या हाराची फुलं टाकत चालले होते, पाकळ्या टाकत चालले होते, यांना काहीतरी दिशा मिळावी म्हणून. आणि ते जात असताना भगवंत अरणपर्यंत आले. अरणला सावता महाराजांच्या मळ्यात गेले आणि मळ्यात गेल्यानंतर सावता महाराजांना म्हटले, सावतोबा माझी एक तुला विनंती आहे. भगवंता म्हणे मला माझ्याकडे विनंती नाही, खरोखर विनंती आहे. माझ्या पाठीमागे पंढरपूरचे 2 चोर लागलेले आहेत म्हणे आणि हे चोर माझा सतत पाठलाग करत आहेत, तर मला तुझ्या मळ्यामध्ये असं कुठंतरी लपव का मला ते चोर पकडणार नाही. सावता महाराज म्हटले, अरे भगवंता तू चराचर भरलेला आहे, तुला ओळखणार नाही असं कसं होईल, काहीतरी ते शोधणारच तुला. नाही म्हणे अशी एक जागा दे मला का ती जागा मला ते शोधणार नाहीत. काय केलं असे सावता महाराजांनी, आता तो दृष्टांत म्हणजे सिद्धांत फार महत्वाचा आहे. भगवंताला एकच जागा भक्ताची आवडत असते, कुठली? हृदय. साठविला दाता